विद्यार्थ्यांना या शाळेच्या मुख्य अध्यापिका मॅडमने माझा मामुली कवी गायक कलाकाराचा कार्यक्रम ठेवल्याबद्दल त्यांचा आणि त्यांच्या साऱ्या सहकारी गुरुजनांचा मॅडमांचा मी अत्यंत ऋणी आहे. माझा पत्ता, माझं संपूर्ण नाव त्र्यंबक वामन साबणे, गाव तुळवड, तालुका पालम, जिल्हा परभणी, हॉल मुकाम गौतमनगर गंगाखेड, तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी. मी येथील असून माझं शिक्षण औरंगाबादच्या वसंतराव नाईक महाविद्यालय जालना रोड औरंगाबाद येथे 12वी नापास झाले. का झाले? बाबाची गरिबी होती. बाबा शाळेतून काढायचा आणि लोकांचे ढोरं राखायला लावायचा. मी मित्राचा ऐकून शाळेला गेलो होतो. बाबाने शाळेत पण बाबा शाळेतून काढून मला लोकांचे ढोरं राखायला लावायचा. त्याच्या पडल्यामुळे मी औरंगाबादच्या वसंतराव नाईक महाविद्यालयात 12वी नापास झालो. तिथून नांदेड जिल्ह्याच्या मुखेड तालुक्याच्या महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात काही विषय काढून तिथेच मी माझ्या शिक्षणाला पूर्ण विराम दिलो. विद्यार्थीनो, बाबाची गरिबी म्हणून मी बाबाला शिक्षणाला पैसे मागत नव्हतो. मी स्वतः लिहिलेले थोरांचे गाणे शाळा कॉलेजमध्ये गाऊन त्या पैशाने माझं शिक्षण कंप्लीट 12वीपर्यंत केलं. 1984ला औरंगाबादात शिकत असताना माझे कॉलेजचे प्रिन्सिपल राजाराम राठोड सर मला त्यांच्या संस्थेत नोकरी देऊ लागली. तसेच क्रांती चौक, पन्नालाल नगर औरंगाबाद येथील हायकोर्टाचे वकील नानासाहेब खिंडे म्हणले होते, बोला तू शाळेचा कार्यक्रम सोडून दे, पुढे लग्न झाल्यास, लेकरं बाळ झाल्यास या शाळेच्या पैशांचं सुद्धा उदरनिर्वाह 2 पैसे 3 पैसे 5 पैसे 10 पैसे होते तिला करून शिक्षक जमा करून द्यायचे. म्हणून क्रांती चौक, पन्नालाल नगर येथील सरकारी वकील नानासाहेब शिंदे म्हणले होते, शाळेचा कार्यक्रम सोडून दे, पुढे लग्न झाल्यास, लेकर बाळ झाल्यास तुझा उदरनिर्वाह कसा होईल? चांगल्या मुलाला बेकार आहे. तुला मी बजाज कंपनी नोकरी लावतो. बजाज कंपनीचे मॅनेजर माझे मित्र आहेत. मॅनेजर मित्राला सांगून तुला बजाज कंपनी चांगली नोकरी द्यायला होतो. त्यावेळेस मी हात जोडून आणि हात जोडून त्यांना म्हणालो, काय मी जातीभेद पाहून शाळेचा कलाकार म्हणून. जातीभेदानं एकी वयना बेकी व्हायली आणि या देशीमध्ये जर स्वातंत्र्य गमावलं तर भारत लवकर स्वतंत्र व्हायचं नाही. जातीभेद विसरून आपल्या सगळ्या भारतीयांनी एकी करून भारताचं स्वातंत्र्य सांभाळावं म्हणून मी शाळेचा देशासाठी माझी बापासाठी असं म्हणालो. पण नोकरी पत्करली नाही. मी जे नोकरी पत्करली असते 1984चे बजाज कंपनीचे चांगले नोकरदार महिन्याला 1 लाख रुपये पगारवृत्ती रिटायर झाले. मी सुद्धा महिन्याला 1 लाख रुपये पगारवृत्ती रिटायर झालो होतो. पण जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. जोडले घरदार सुखी संसार त्यांनी किती बरोबर ठेवले. मग त्यांनी देशाची काळजी घेतली तशी मी देशाची काळजी घेऊन 1980-81 पासून स्वतः केलेले थोरांचे गाणे गातो. महाराष्ट्राच्या 18 जिल्ह्यात आणि कर्नाटक राज्यात बिदर जिल्ह्यात माझे कार्यक्रम झाले. जिथे गायलो तिथे माझे कार्यक्रम यशस्वी झाले. ही भगवंताची कृपा. मी आता माझं जे गायचं काम आहे ते करतो. गाऊन गाऊन म्हातारा झालो. म्हातारा आवाज कमी जास्त झाला तरी आवाजाकडे खेळू नका. मी तुमच्यासाठी जे गाणे लिहिले ते गाणे ध्यान देऊन ऐकून लक्षात ठेवा. मी आता गाते. पहिलं गाणं
शिवाजीचे राजे भीमाचे काय झालं? शिवाजीचे राजे भीमाचे कायदे, शिवाजीचे राजे भीमाचे कायदे गाजले जगामध्ये, गाजले जगामध्ये. कुठे गाजले? गाजले जगामध्ये. अमर झाले दोघे, ते अमर झाले दोघे, अमर झाले दोघे, ते अमर झाले दोघे. छत्रपती शिवरायाने महाराष्ट्राला स्वराज्य दिले. कायदे पंडित भीमरायाने भारताला संविधान दिले. छत्रपती शिवरायाने महाराष्ट्राला स्वराज्य दिले. कायदे पंडित भीमरायाने भारताला संविधान दिले. सारे भारतीय सुखी करुण ते गेले भले दोघे, अमर झाले दोघे, ते अमर झाले दोघे. शिवाजीचे राजे भीमाचे कायदे गाजले जगामध्ये, अमर झाले दोघे, ते अमर झाले दोघे. शिवाजीने आईच्या आज्ञेने सर्व धर्म समभावाने. छत्रपती शिवाजी महाराजाचा सर्व धर्म समभाव होता. कशी त्यांच्या आईने शिकवण दिली होती. जिजाबाई आपल्या बाळ शिवाला म्हणाल्या, तू जातीभेद करू नको, तू सगळ्या जाती धर्मीय लोकांना गोड बोल आणि प्रेमाने त्यांचे मन जिंक. सगळ्या जाती धर्मांची एकी कर, ते तुझे मावळे कर मावळे. आणि त्या मावळ्याच्या साथीने महाराष्ट्रात स्वराज्य स्थापन कर. बाल शिवाने ऐसा आहे, जातीभेद केला नाही. शिवाजीने आईच्या आज्ञेने सर्व धर्म समभावाने सर्व जाती धर्मीयाची त्याने संबंध जोडून प्रेमाने. शिवाजीने आईच्या आज्ञेने सर्व धर्म समभावाने सर्व जाती धर्मीयाची त्याने संबंध जोडून प्रेमाने.